ज्ञानेंद्रिय. छानशी कविता दिली तुम्हाला स्क्रीनवरती. या ठिकाणी बघा डोळ्याचं काय पिक्चर आहे, फोटो आहे डोळ्यांचा की नाही. डोळे दाखवले. डोळे माझे जग बघती, प्राणी पक्षी ते विविध किती. डोळेत म्हणून जग पाहता येतं, प्राणी पक्षी किती विविधता आहे ते त्याच्यामुळेच पाहता येतं आपल्याला आहे की नाही. डोळे माझे जग बघती, प्राणी पक्षी ते विविध किती. कान बघा इथं कान दिलेत, इयर. कान ऐकती सुंदर स्वर, आवाजांवर त्यांचा भर. त्यानंतर जीभ, टंग. जीभ सांगे चव किती न्यारी, आंबट कडू आणि गोड भारी. पुढे नाक. नाकाचा तर भलताच तोरा, वाऱ्या संगे सुगंध न्यारा. पहा नाक दिलेले. त्वचा माझी सांगे मजला, स्पर्शाचा तो अर्थ करा. इथं त्वचा. त्वचा हात काही जण म्हणतील मॅडम हात ते, पण तिथं बघा हातावर स्किन नाही, ठीक आहे. त्वचा आहे तर त्वचा दाखवली आहे, तर सांगितलंय सुद्धा. त्वचा माझी सांगे मजला, स्पर्शाचा तो अर्थ करा. ठीक आहे. कसा स्पर्श आहे तो सुद्धा आपल्याला त्वचेद्वारे कळतो. मग चिमटा आपण घेतो की नाही, चिमटा घेतलेला कसा कळतो, फटका दिलेला कळतो है की नाही. मग ते कसं कशामुळे, त्वचेमुळे. आलं लक्षात. 5 इंद्रियांची मिळता साथ, अभ्यास होई आपोआप. ठीक आहे. छानशी सुंदरशी अशी आपल्याला या ठिकाणी कविता दिलेली आहे. त्यापुढे पहा, आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे अवयव म्हणजेच ज्ञानेंद्रिय. चला लिहून घ्या. फर्स्ट पॉइंट आजूबाजूची. फर्स्ट पॉइंट लिहून घ्यायचं बाळांनो. हा पहा, आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे अवयव म्हणजेच ज्ञानेंद्रिय. म्हणजेच ज्ञानेंद्रिय लिहून घ्यायचे सर्वांनी. ठीक आहे. ह्या छोट्या छोट्या नोट्स सुरुवातीला लिहून घ्यायच्या आहेत. यांचा अभ्यास सराव वाचन करायचं आहे. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे अवयव म्हणजेच ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यांनाच आपण पंचेंद्रिय असे म्हणतो. मग कोणती 5 ज्ञानेंद्रिय ती पण घ्यायची. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यांनाच काय म्हणायचं, पंचेंद्रिय. 5 आहेत म्हणून पंचेंद्रिय. ठीक आहे. 5 आहेत म्हणून पंचेंद्रिय असं म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. हे काय 5 सेन्स ऑर्गन आहेत आपले. आईज, इयर, नोज, टंग, स्किन. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. मग डोळे काय करतात, दृष्टीची जाणीव करून देतात. त्यांच्यामुळे आपल्याला रंग कळतो वस्तूंचा. ठीक आहे. आकार कळतो, अंतर समजतं आहे की नाही. कान आवाजाची जाणीव करून देतात आपल्याला. दुसरे बोललेला ऐकले आवाज येतो ना, ते कशामुळे, कानामुळे आवाज येतो. ठीक आहे. आवाजाची दिशा ओळखण्यासाठी कानांचा उपयोग होतो, ऐकण्यासाठी. मग आवाज सुरेला आहे का भसाडा आहे ते कशामुळे कळतं, कानामुळेच कळत आहे की नाही. मग नाक वासाची जाणीव करून देतं. कोणत्याही गोष्टीचा सुवास असेल किंवा दुर्गंधी ओळखण्यास आपल्याला मदत करत असतं
नाक, मग चमेलीचं फुल दिलं, जाईचं किंवा मोगऱ्याचं, की सगळ्यांना हवं हवं असं वाटतंय की नाही. पण एखादी नाली धरून चाललीये की अजिबात आपण असं नाक पकडतोय की नाही, तसं मग ते कशामुळे वासाची जाणीव कशामुळे होते, नाकामुळे. जीभ चवीची नाकामुळे. जाणीव करून देते. जीभ काय करते, चवीची जाणीव करून देते. मग गोड वस्तू आहे का, कडू आहे का, आंबट आहे का, खारट, ह्या चवी आपल्याला जिभेतून कळतात. त्वचा, स्पर्शाशी, स्पर्श जो आहे, त्वचा काय करतं, स्पर्शाची जाणीव करून देतं. एखादी वस्तू गरम आहे, खडबडीत आहे, थंड आहे का गुळगुळीत आहे, हे सगळं कशामुळे कळतं आपल्याला, त्वचेमुळे समजते आपल्याला. म्हणून सगळ्या बाळांनी हे ज्ञानेंद्रिय म्हणजेच पंचेंद्रिय लक्षात ठेवायचे आहे. डोळे, कान, त्वचा, जीभ, नाक. झालं मॅम. चला सगळ्यांचं लिहून झालं. ज्ञानेंद्रिय सगळ्यांना समजले का? सेन्स हो. ऑर्गन. हो मॅम.